तुम्हा आम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व उल्हासनगर महानगरपालिकाचे दमदार उमेदवार तथा आनंदसागर रिसॉर्टचे सर्व आनंदसागर रिसॉर्टचे मालक सन्माननीय विजयजी पाटील साहेब आणि त्याचबरोबरीनं अगदी त्यांच्या चिरंजीव माणुसकी भेटणार नाही तुम्हाला युवराज दादा सारखे थँक्यू सो मच थँक्यू सुस्वागतम ज्या मान्यवरांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते मान्यवर आपल्या सोबत जोडले गेलेत. क्रिकेटला धर्म मानणार हे सर्व व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहे आणि तेच या धर्मवीर चषकाला खऱ्या अर्थानं भेट देत असताना त्या दरम्यान आपण पाहताय खऱ्या अर्थानं उल्हासनगर महानगरपालिकाचे दमदार उमेदवार तथा आनंदसागर रिसॉर्टचे सर्व आनंदसागर रिसॉर्टचे मालक सन्माननीय विजयजी चाऊजी पाटील साहेबांचं इथे शुभागमन झालं. त्यांच्या समवेत त्यांचे बंधू खऱ्या अर्थानं पाटील साहेब त्याचबरोबर त्यांचे बंधू अर्थातच रवी चाऊ पाटील साहेबांचं देखील इथे शुभागमन झालंय आणि सन्माननीय विजयजी पाटील यांचे चिरंजीव अर्थातच युवा सेना कल्याण जिल्हा प्रमुख सन्माननीय आदरणीय आनंदसागर रिसॉर्टचे छोटे मालक युवराजी विजयजी पाटील साहेबांचं इथे शुभागमन झालंय आणि त्यांचं करूयात या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. माणुसकी भेटणार नाही तुम्हाला युवराज दादा सारखे सुस्वागतम ज्या मान्यवरांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो क्रिकेटला धर्म मांडणारा व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहे. खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तिमत्वानं उल्हासनगर या शहराचा विकास डेव्हलप केला अर्थातच उल्हासनगर महानगरपालिकेचे विद्यमान दमदार उमेदवार विजयजी पाटील साहेब त्याचबरोबरीनं तथा आनंदसागर रिसॉर्टचे मालक त्याच दरम्यान त्यांच्या समवेत विजयजी चाऊ पाटील साहेबांच्या समवेत त्यांचे बंधू अर्थातच रवी दादा चाऊ पाटील यांचं देखील इथे शुभागमन झाले आणि त्याच दरम्यान त्यांच्या समवेत युवा सेना कल्याण जिल्हा प्रमुख त्यानंतर आनंदसागर रिसॉर्टचे छोटे मालक अर्थातच त्यांचे चिरंजीव युवराजी विजयजी पाटील साहेबांचं देखील इथे शुभागमन झालंय. त्याच दरम्यान रुद्रदादा पाटील यांचं देखील इथे शुभागमन झालंय. त्याच दरम्यान त्यांच्या समवेत धनेशजी पाटील साहेबांचं देखील इथे शुभागमन झालंय. या सर्व मान्यवरांचं आपण पुन्हा एकदा करूयात मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. थँक्यू 774 अर्थातच आनंदसागर रिसॉर्टचे हे सर्व मालक आपल्यासोबत जोडले गेल्यात. पुन्हा एकदा या धर्मवीर चषकामध्ये सर्वांचं करूया सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. ना बॅक टू क्रिकेट जाऊयात पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेनं जिथे लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला बॅटिंग करत असताना जानमान मोरिवली संघ आपल्याला पाहायला मिळतात तर त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला फिल्डिंग करत असताना साइलेक्स संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी सलामी वीर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग केला बॅटर हर्षद धोंडेला आपण पाहता मॅच फ्रॉम चिखलोली आणि त्याच्या साथीनं मॅच फ्रॉम बदलापूर प्रशांत सूर्यराव आपल्याला पाहायला मिळतोय. समाज आपण पुन्हा एकदा ऑन करूयात.
हर्षद दोंडे तयार. ओ यावेळेला सॉफ्ट हँड खेळण्याचा प्रयत्न. बॉलर्स बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला कॅरी केलंय. साई नील याला आपण पाहता P1च्या पहिला षटकामध्ये मांडणारी पॉवर प्लेचं पहिलं दोन मितेजी श्रीधरजी धुळे साहेबांचा केला जातो शुभ सन्मान. थँक्यू सो मच. खऱ्या अर्थानं सातत्यानं क्रिकेटला धर्म मानणारा व्यक्तिमत्व आणि क्रिकेटवरती असलेलं नितांत प्रेम त्यांचं आपल्याला पाहायला मिळतं आणि बरेचसे सातत्यानं सहकार्य आयोजन कमिटीला नेहमी केलं जातं. असे आमचे मितेशजी धुळे साहेब आपल्यासोबत आपल्यापासून खऱ्या अर्थानं रजा घेतात. थँक्यू सो मच मितेश दादा. आपण आलात या स्पर्धेला, आपण भेट दिली, आपण आलात या स्पर्धेची आपण शोभा वाढवली, त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. भावेशदादा पाटील असतील, जयेशदादा पाटील असतील, ओमप्रकाशदादा पाल असतील आणि महेशदादा निटकर असतील यांचं देखील आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. जाऊयात मैदानाच्या दिशेनं. मॅच आपण ऑन करूया. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती असताना बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय सुनील. ओव्हर नंबर 2 मध्ये हर्षद दोंडेच्या अगेन्स्ट पहिला बॉल यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न. रिव्हर्स अटेम्प्टला म्हटलं जातं ना, लगा तो आबाद नाही तो बर्बाद. आणि आता बर्बाद झाला बॅट्समॅन हर्षद दोंडे. विकेटचं पतन, क्लीन बोल्ड, दांडी गोल. जाधव साहेबांच्या माध्यमातून गोलंदाज सुनीलसाठी पहिल्याच बॉलवरती विकेट सुनीलला संपादित केली. खऱ्या अर्थानं आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पडलाय. यस, श्याम डांगेला आपण पाहता लेफ्ट हँडेड बॅटर मोरिवली गावाला रिप्रेझेंट सातत्यानं श्याम डांगे करत असतो आणि चांगलं क्रिकेट आम्ही त्याच्या माध्यमातून नेहमी पाहिलंय. तो श्याम डांगे स्ट्रायकिंग गेटवरती तयार. यावेळेला सन्मान दिला. डिफेन्सिव्ह पवित्र मैदानाच्या आतमध्ये धारण केला श्याम डांगेना. अगदी डॉट बॉलची सांगता निर्धाव चेंडू आलाय. कमबॅक करत असताना गोलंदाज आपण पाहतोय सुनीलला. ओव्हर नंबर 2 मध्ये चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली सुनीलची. श्याम तयार. क्रॉस बॅटेट आडवा बॅटचा आकडवा प्रहार. जितकी जास्त उंची तितकी जास्त लांबी. अवश्य वार्तालाप करत बॉल निघून चला थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. टाटा बाय बाय. सिक्सर. आम्ही नेहमी तोपर्यंत एकापेक्षा जास्त काहीही मैदानाच्या आतमध्ये मिळणार नाहीये. सलामीसाठी आला होता प्रशांत सूर्यराव आणि आता पहिला बॉल फेस करताना स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल. 1.4 बॉलचा खेळ ते कंप्लीट झाला. 5 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि शेवटच्या अंतिम 2 बॉल ओव्हर नंबर 2 मधील. संदीपजी भाणे सर, त्याच दरम्यान आमचे सूरजजी राणे सर. भाणे आणि राणे आता मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करत असताना प्रशांत सूर्यराव. हो, खोदून काढायचा प्रयत्न ऑन साइडला लॉंग टू कार्पेट. लॉंग ऑन मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला.
एकापेक्षा जास्त काहीही मिळणार नाही. या स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये रोटेट झाली आहे. हो स्पिच खऱ्या अर्थानं लॉफ्टेट हा फटका खेळायचा होता. क्रॉस बॅटेट श्याम डांगेला आणि मग बाटना फटका एक्झिक्यूट करायचा होता. बाटने बॉलचा संपर्क नाहीये. स्विंग अँड मिस एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. षटक क्रमांक 2चा खेळ ते कंप्लीट झाला आणि 2 षटकांच्या अंती पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जर्मन मोरिवली संघ जाऊन पोहोचलाय तो तब्बल 20 अंकावरती. यस षटक क्रमांक इथे 2च्या अंती धाफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 20 लागलात. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आपण पाहिल्या. अगदी साई नीलनं पहिलं षटक हाताळलं होतं. त्याच्या षटकामध्ये 2 चौकार हर्षद धोंडेच्या बॅटमधून आल्या. पण त्यानंतर ज्या क्षणाला सुनील आला त्याच्या अगेन्स्ट एक षटकार जरूर आला. पण त्यानंतर खऱ्या अर्थानं पहिल्याच बॉलवरती त्यानं विकेट संपादित केली होती आणि षटकार आल्यानंतरही आपल्या षटकामध्ये अवघ्या 8च धावा खर्च केलात. म्हणजे चांगली कामगिरी म्हणावी लागेल. बॅट्समन तयार प्रशांत सूर्यराव. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर सायनील. पहिलाच बॉल फुल ओव्हर लेन्थचा नाही. अंपायर सिग्नल हाईट फॅक्टर पाहावं लागेल आणि त्याच बरोबरीनं ओव्हर स्टेपिंग देखील पाहावं लागेल. अंपायर सिग्नल यस इट इज नो बॉल. हाईट फॅक्टर मॅटर करतो या बॉलवरती आणि पंचांनी सांगितलं no+1 म्हणजे धावा मिळतील या बॉलवरती 2. सायनीलनं पहिलाच बॉल इथे न फोकला. आता बॅट्समन कडे खऱ्या अर्थानं नाबी सांगते. फ्रीजचा बॉल श्याम डांगे तयार स्ट्रायकिंग इनला. फ्रीजचा बॉल ओव्हर पिच होता. यावेळेला बॅटची टॉपेज होती. बॉल जागेवरती गरंगळत राहिला आणि त्या सिंगल पेक्षा जास्त या बॉलवरती काही मिळणार नाही. फ्रीजचा बॉलवरती परफेक्ट ॲडव्हान्टेज मैदानाच्या आतमध्ये घेता आलेला नाही आहे बॅट्समन श्याम डांगेला. सिंगल मिळाली. सिंगलच्या साह्यानं टीमची टोटल 23 ऑन बोर्ड. 23 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. हो समोरच्या दिशेनं फटका खेळायचा प्रयत्न. ऑन साइडला लॉंग बॉल मध्ये फिल्डर. इथे घडलंय काय. इंडिया गेटच्या मधून बॉल फरार सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. वार मैदानाच्या आतमध्ये झालेत प्रत्येक जण गाळ. चौकार आला. 27 ऑन बोर्ड. 27 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना प्रशांत सूर्यराव पुन्हा एकदा तयार. सायनीलच्या अगेन्स्ट नेक्स्ट बॉल. नेक्स्ट बॉल टप्पा पडला. सडनली बाउल झाला. परफ्यूम डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये. खेळपट्टीचा सुगंध देणारा बॉल. बॅट्समॅन बीट. विकेट किपर बीट. शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्डमॅनच्या मधून बॉल निघून चाललाय. नॉन स्टॉप लॉंग स्टॉपच्या बाहेर. धावा मिळतील 4.
धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 31 अंकावरती 31. येस, गाडीची जी फ्लॅश लाईट ऑन आहे त्याला गाडी मालकांना विनंती असेल आपण ती लाईट ऑफ करा. चौकार आला बॅक टू बॅक. दुसऱ्या बॉलवरती दुसरी बाउंड्री. पुढचा बॉल प्रशांत या. हो, यावेळेला शॉट ऑफ लेंथ ऑन साइडला हुक केलाय म्हणजे आपल्या संघासाठी 4 धावा बुक केल्यात. बॉल गोळीच्या वेगाने फरार, जमिनीला घासत पुसत चाटत, जमिनीला दन 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 करत चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. शॉट ऑफ लेंथ बॉल होता, अगदी लाईन पिक केली आणि फटक्याला हुक केला. 4 धावा आपल्या संघाला बुक केल्या. बॅट्समॅन प्रशांत सूर्यरावना चांगला स्ट्रोक. सलग 3 बॉलवरती 3 चौकार तर आल्यात टीम जवान मोरिवली संघासाठी आणि त्या 3 बॉलमध्ये 2 चौकार आपल्याला प्रशांत सूर्यरावच्या बॅटमधून पाहायला मिळाले. सलग 3 बॉलवरती 3 चौकार प्रशांत सूर्यरावच्या बॅटमधून. चांगली सुरुवात, चांगली बॅटिंग मोरिवली टीमची. ऑन साइडला लॉफ्ट केलाय, लॉफ्टेड इट, फिल्डर पोहोचतोय पण बॉल त्याच्या आवाक्याच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रो. सलगच्या 4थ्या बॉलवरती हा 4था शानदार चौकार. बॉल आतापर्यंत फेकलेत ते म्हणजे गोलंदाज साई नील आणि 5 बॉलमध्ये 4 चौकार त्याच्या अगेन्स्ट प्रशांत सूर्यरावच्या बॅटमधून. शेवटचा एक अंतिम बॉल. अगदी आजच्या दिवसामध्ये या मॅच मध्ये आतापर्यंतचा हा विक्रम आपल्याला पाहायला मिळतो. 4 बॉलवरती 4 चौकार ठोकल्यात. कारण कालच्या दिवसामध्ये एक अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं. जय खांडेश्वर गोरपे टीमची रण मशीन देवाच्या बॅटमधून ते अर्धशतक देवानं झळकावलं होतं. पण या मॅच मध्ये देखील एक विक्रम रचलाय बॅट्समन प्रशांत सूर्यरावनं. 4 बॉलमध्ये 4 चौकार त्यांना आतापर्यंत ठोकल्यात. शेवटचा एक अंतिम बॉल स्टील. 1 टू गो. लास्ट बॉल ऑफ द 3rd ओव्हर. प्रशांत साठी या बॉल बॅटची एज. बॉल चालला बॅकवर्ड रेझन मध्ये. अगदी फाईन लेगच्या डोक्यावरून हा बॉल बाउंड्री लाईन लगत. 2 फिल्डर चेंडूच्या पाठमोरा. 1 कंप्लीट झाली, दुसरीचा कॉल दिला. 2 कंप्लीट झाला, तिसरीचा कॉल दिला आणि आता 3 धावा झाल्याच त्या कंप्लीट. चला ड्रिंक्स ट्रॉली आपण मैदानाच्या आतमध्ये न्या. अगदी सातत्यानं आम्ही मोठमोठ्या स्पर्धा पाहत असतो, त्यामध्ये एखादा 12 पण पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जात असतो. एखादा प्रतिनिधी रिसॉर्टचे सर्व आनंद सागर रिसॉर्टचे प्रोप्रायटर, आनंद सागर रिसॉर्टचे मालक आदरणीय सन्माननीय विजयजी पाटील साहेबांचा करूयात आपण शुभ सन्मान. आदरणीय सन्माननीय गणेशजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते केला जातो शुभ सन्मान. महाराष्ट्राचं अंगवस्त्र, मायेची, उपदाराची, प्रेमाची आपुलकी शाल, प्रेमाचं प्रतीक, तेजस्वी फुलांचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण ब्युटिफुल मोमेंट देऊन खऱ्या अर्थानं विजयजी पाटील साहेबांचा केला जातो शुभ सन्मान. त्यानंतर आपण पुन्हा एकदा एक सन्मान करूयात. अगदी विजयजी पाटील साहेबांचे बंधू रवी साहू पाटील साहेबांचा देखील शुभ सन्मान आम्ही करतोय. मी विनंती करेल निशांतजी पाटील साहेबांना, साहेब या पण. येस, खऱ्या अर्थानं
यस शुभ सन्मान खऱ्या अर्थानं केला जातोय. रवीजी साऊजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान निशांजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय. त्यानंतर बदलापूरचे प्रकाशजी भोपी साहेबांचा देखील आम्ही शुभ सन्मान करतोय. साहेब या पण आपला देखील शुभ सन्मान खऱ्या अर्थानं केला जाईल आमच्या अतिथी कक्षामध्ये. अतिथी देव भव ही आपल्या भारताची परंपरा, क्रिकेटची परंपरा, क्रिकेटची संस्कृती जपत असताना आम्ही पुन्हा एकदा विनंती करू निशांजी पाटील साहेब आपणच या. निशांजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान खऱ्या अर्थाने करूयात. सातत्यानं खऱ्या अर्थानं प्रकाशजी भोपी साहेब म्हटलं तर अगदी आपण पाहतोय ओव्हर नंबर 4 मध्ये पहिलाच बॉल स्लोक स्वीप केला ट्राय आणि आपल्या संघासाठी प्रशांत सूर्यरावनं 6 धावा केल्यात अप्लाय. बॉल बाउंड्रीच्या बाहेर क्रॅकिंग सिक्स आहे. टू द ग्राउंड स्वैग से नहीं तो अभी षटकार से करेंगे सबका स्वागत. षटकारानं स्वागत मैदानाच्या आतमध्ये केलंय गोलंदाज शिवमचं. बॅट्समन प्रशांत सूर्यरावनं ठोकलाय षटकार. आज खऱ्या अर्थानं खुल्या गटाचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. अंबरनाथ ओपन पोल
आज आपल्याला पाहायला मिळतोय. कालचा दिवस गाजवला ग्रामीण फॉर्मॅटमधून गावदेवी क्रिकेट क्लब भाल या संघानं. पण आजच्या दिवसामध्ये 8 संघांमध्ये कोणता एक संघ फायनल मॅचमध्ये धडक मारेल याचं उत्तर आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये जरूर पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा प्रशांत गाळ. पुढचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, सेमी हेलिकॉप्टर स्टाईलनं फटका एक्झिक्यूट केला समोरच्या दिशेनं. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. दुसरीचा कॉल दिला बॅट्समन श्याम डांगेनं प्रशांत सूर्यरावला आणि इथे 2 धावा सहजरित्या केल्या गेल्यात कंप्लीट. पन्नास धावा स्कोर कार्ड वरती आहेत. ऑन साइडला लॉस केलाय मनगटी फटका मैदानाच्या आतमध्ये आणि या फटक्याचा चटका लागला विरोधी टीमला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. नेहमी अगदी जवळून पाहत असतो. चांगला क्रिकेट तो नेहमी खेळतो. यावेळेला समोरच्या दिशेनं लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. स्टेट डाऊन द ग्राउंड, बॉल बाउंड्री लाईन लगत आणि अखेर खऱ्या अर्थानं बॉलला स्टॉप केलाय. 2 धावा जरूर मिळतील. 2 धाव्याच्या साह्यानं संघ जाऊन पोहोचलाय तो तब्बल अब तक 58. यस 58. ठीक आपण करूयात. येस 2 धावा असतील. क्रॉस बॅटेड फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न एक तर जरूर मिळेल. लकी ड्रॉ साठी देखील या स्पर्धेमध्ये सायकल देऊन आपण खऱ्या अर्थानं त्या लकी प्रेक्षकाला सन्मानित करणार आहोत. अवघे 50 कुपन या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एका कुपनची रक्कम फक्त आणि फक्त 100 रुपये. लवकरात लवकर आयोजन कमिटीकडे ते कुपन कलेक्ट करा आणि त्यानंतर आपलं नाव त्या कुपनमध्ये नोंद करा. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण लकी ड्रॉ करूयात. ज्या प्रेक्षकाचं त्या लकी ड्रॉ मध्ये नाव येईल तो या सायकलचा मानकरी ठरेल. फुलर रेलचा बॉल समोरच्या दिशेनं श्याम डांगेचा फटका लॉंग ऑनच्या डोक्यावरून फिल्डरला हुलकावणी देऊन त्याच्या हाताला ब्रश करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. दाफलक जाऊन पोहोचलंय 4 षटकांच्या अंती 63 अंकावरती. 63 ऑन बोर्ड फ्रॉम टीम जे हनुमान क्रिकेट क्लब बोरिवली. शेवटचं षटक अंतिम षटक देत वर हाणामारीचं षटक आणि या हाणामारीच्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती प्रकाशला आपण पाहतोय. प्रकाश त्याला कामगिरी करावी लागेल. झक्कास बॉलिंग ट्रॅक वरती बोलवतो घ्या. पहिलाच बॉल प्रकाशचा पहिला बॉल स्विच हिट केलाय. आता स्विच नाही तर हा स्वीट हिट आहे. बॉल चला थेट बाकवत थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर जमिनीला घासत पुसत चाटत जमिनीला गुदगुला करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौका. प्रशांत आता शांत व्हायचं नाव घेत नाही.
42 या अंकावरती वैयक्तिक खेळत अवघ्या 8 धाब्यांपासून दूर आहे मिस्टर प्रशांत सूर्यधाव आपला वैयक्तिक अर्धा शतकासाठी 8 धावा बनतील का पाहावं लागेल. ओव्हर पिच ऑन साइडला ताकदीचा वापर आणि बॉल हवाय सफर टाटा बाय बाय षटकार. यस आयवा झेल इथे प्रेक्षकांना टिपलाय आणि त्या आयवा झेल साठी आयोजन कमिटीच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आणि एक स्वीट केक पेस्ट्री देऊन आम्ही त्या प्रेक्षकाला खऱ्या अर्थानं सन्मानित करू. दुसरीचा प्रयत्न चालवलाय 2 होतील का 2 झाल्यात कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न नकार दिलाय एकदा बॅट वरती करा प्रशांत सूर्यराव या स्पर्धेतील दुसरा अर्धा षटक झलकावलाय. जबरदस्त बॅटिंग अनस्टॉपेबल बॅटिंग बाय मिस्टर प्रशांत सूर्यराव. यस अनंत वाघ अर्थातच मॅगी दादा आणि त्याचबरोबरीने मनीष कोलेकर पांड्या दादा या आपण आमच्या मुख्य मंचावरती पुढे आलाय आणि पुढेच मारलाय बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आमच्या कॅमेरामॅनला सल्लामी देणारा तडाखेबंद षटकार. षटकार मैदानाच्या आतमध्ये ठोकला मिस्टर प्रशांत सूर्यरावना. क्रॉस बॅटेड फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न मनीष दादा कोलेकर अर्थातच पांड्या दादा या आपण आमच्या मुख्य मंचावरती. शेवटचा एक अंतिम बॉल मनीष दादा कोलेकर या आपण आपल्याला देखील आम्ही विनंती करतो. शेवटचा बॉल प्रशांत तयार. शेवटचा बॉल या वेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे शेवटच्या बॉल वरती एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न 2 केल्या गेल्यात कंप्लीट. चित्याच्या वेगानं आणि हरणाच्या चपळाईनं या 2 धावा बाईच्या स्वरूपात केल्यात कंप्लीट. 2 धावेच्या साथीनं 17 क्रमांक झाले पहिलं कंप्लीट आणि पहिल्या सत्रामध्ये खेळाच्या पहिल्या डावामध्ये संघ जय हनुमान क्रिकेट क्लब मोरिवली हा संघ जाऊन पोहोचला तब्बल 85 अंकावरती. या स्पर्धेतील आतापर्यंतचं सर्वात हायेस्ट स्कोर ऑफ द टुर्नामेंट म्हणजे या स्पर्धेतील उच्चांक गाठला टीम जय हनुमान क्रिकेट क्लब मोरिवली संघाला. टॉस आपण नेक्स्ट मॅचचा करूयात. एका बाजूला जय बोले अंबरनाथ गाव आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला घरचा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरेल आणि त्यांच्या अगेन्स्ट सायराज 11. तर चला सायराज 11 टीमचे कॅप्टन आणि जय बोले अंबरनाथ गाव टीमचे कॅप्टन या आपण करूयात आपण नेक्स्ट मॅचचा टॉस. चला मिस्टर 360 पांड्या या आपण अगदी आयोजन कमिटी आपली आतुरतेने वाट पाहतात. टॉस आपण जरूर करू पण त्याआधी एक सन्मान आपण करू. खऱ्या अर्थानं मी विनंती करेल या स्पर्धेचे दमदार शिल्पकार समीर दादा दिलीपजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान खऱ्या अर्थानं करूयात. ज्या खेळाडूंना क्रिकेट खेळत असताना बॉक्स क्रिकेट गाजवलं, ज्या खेळाडूंना खऱ्या अर्थानं क्रिकेट खेळत असताना अंडरआर्म ओपन क्रिकेट गाजवलं आणि ज्या खेळाडूंना खऱ्या अर्थानं क्रिकेट खेळत असताना आज ओव्हर आर्म टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती देखील आपल्या नावाची छाप निर्माण केली आहे असा अंबरनाथचा वंडर बॉय. ज्या खेळाडूंना खऱ्या अर्थानं सातत्यानं परदेशात जाऊन देखील जबरदस्त बॅटिंग केली आहे. 10PL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये ज्यांना अप्रतिम खेळी केली, ज्यांना TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट अशा स्पर्धेमध्ये ज्यानं खऱ्या अर्थानं संघाचं नेतृत्व केलं असा अनंत वाघ अर्थातच मॅगी यांचा शुभ सन्मान खऱ्या अर्थानं केला जातोय. महाराष्ट्राचा अंगवस्त्र मायेची शाल
प्रेमाचं प्रतीक तेजस्वी फुलांचा पुष्पगुच्छ आपण देऊया. थँक्यू सो मच मॅगी. तुमच्या पुढील वाटचालीस तुम्हाला लाख लाख शुभेच्छा आमच्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून आम्ही देतोय. त्यानंतर जाऊयात आपण टॉस बॉक्स मध्ये जिथे लढत आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करूयात. जय बोले अंबरनाथ गाव बनाम साईराज 11. तर चला दोन टीमच्या कॅप्टनला विनंती असेल. ओमप्रकाशजी पाल साहेब यांचा देखील शुभ सन्मान आपण करतोय. निलेशजी पाटील साहेबांना विनंती असेल. राजू दादा पाटील यांना विनंती असेल. दादा या पण आपल्या शुभ हस्ते आपण ओम प्रकाश पाल साहेबांचा करूयात शुभ सन्मान. निशांत दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करूयात. ओम प्रकाशजी पाल साहेब या पण आपला शुभ सन्मान खऱ्या अर्थानं केला जाईल. अतिथी देव भव प्रत्येक पाहुण्यांचा शुभ सन्मान खऱ्या अर्थानं आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. चला साईराज 11 टीमचे कॅप्टन आणि जय बोले अंबरनाथ गाव टीमचे कॅप्टन टॉस आपण करूयात. दक्ष दादा भोईर यांना विनंती असेल. दादा या आपण आपल्या शुभ हस्ते आपण खऱ्या अर्थानं नेक्स्ट मॅचचा टॉस करूयात. दक्ष दादा भोईर यांना विनंती असेल. मान्यवरांचा शुभ सन्मान खऱ्या अर्थानं आम्ही आमच्या अतिथी कक्षामध्ये करतोय. दक्ष दादा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण करूयात नेक्स्ट मॅचचा टॉस. तिथे आपल्यासोबत जोडले जातील आमचे साथी समालोचक प्रसादजी भाग्यवंत सर. थँक्यू सो मच. थँक्यू श्रवण धुमाल. धर्मवीर चषक 2026 हे पर्व आणि या पर्वातील आजचा दुसरा दिवस आपण पाहतोय. अनेक सारे मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी आले. आपल्यातून त्यांनी रजा सुद्धा घेतली आणि टॉस केला जातोय. दक्ष भोईर यांच्या शुभ हस्ते या शेवटच्या पहिल्या पैकी शेवटच्या फेरीचा टॉस आपण करणार आहोत. टॉस आमच्या मध्ये होते. एका बाजूला जय बोले अंबरनाथ गाव त्यांच्या अगेन्स्ट नक्कीच टॉस जिंकलाय साई 11 बारकुपाडा या टीमने आणि फर्स्ट बॉलिंग असेल. क्षेत्रक्षेत्राचा निर्णय घेतलाय. वळूया मॅच कडे. एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये मॅच रंगतीये. मैदानाच्या आतमध्ये मॅच रंगती. एका बाजूला जय हनुमान मोरिवली त्यांच्या अगेन्स्ट साई लेक्स या दोन ताकदवर टीम मध्ये. नक्कीच साईरान 11 जो संघ पुरस्कृत केले आमचे आशिष भोईर या साहेबांच्या पुरस्कृत संघ आपण पाहतोय. त्यानंतर आम्ही सत्कार करतोय आमचे कौस्तुभ दादा भोईर यांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय आम्ही. माईची उबदार शाळ आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन आम्ही त्यांना सन्मानित करतोय. टॉस इथे जिंकलाय साईराज 11 टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय केलाय आणि जय भोले अंबरनाथ गावला आमंत्रित केले फलंदाजीसाठी. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच जेवणाची मेजवानी सुविधा आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. आमचे सिक्रेट लॉन्च हॉटेलचे मालक आमचे प्रशांत दादा यांच्यामधून आम्हाला प्रशांत दादा यांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. माईची उबदार शाळा आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह. गेम ऑन. पंचाचा ग्रीन सिग्नल. पहिला बॉल
रिव्हर्स अटेंड करायचा होता, परंतु चेंडू गुडल्या स्पॉटवरती पडला आणि पहिला चेंडू मात्र हा येतो डॉट बॉल. आणि या 2 दिवसामध्ये जेवणाची मेजवानी आम्हाला पाहायला मिळते, जे सिक्रेट लॉन्च हॉटेल यांच्या माध्यमातून आम्हाला द सिक्रेट लॉन्चच्या माध्यमातून आम्हाला जेवणाची मेजवानी 2 दिवसामध्ये पाहायला मिळाली आहे. त्यांचं त्या स्पर्धेच्या मध्ये सहर्ष स्वागत. अजिंक्य पाटील असतील त्याच्यामध्ये आणि ओमकार पाटील, ओमकार जपताक आणि अजिंक्य पाटील आणि यश बंबाळे तुमचं स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. पहिली विकेट तंबूच्या अस्ताला जात असताना सलामीचा फलंदाज किरण मात्र मैदानाच्या बाहेर जातोय. अनिकेतला मात्र सफलता मिळाली आहे. तिसऱ्या बॉलवरती जरी पहिल्या बॉलवरती जरी चौकार आला तरी तिसऱ्या बॉलवरती मात्र एक विकेट, मात्र महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना पाहतो आपण. टीम साहिल एक्सला हा पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज इनाट नंबर 3 वरती आपण सूरजला पाहतोय. अनिकेतला सफलता मिळाली आहे. P1च्या पहिल्या षटकामध्ये पहिली विकेट आली आहे. आता इथनं जिम्मेदारी घ्यावी लागेल, बनवायच्या ते टीमला 86 धावांचं लक्ष्य. एक मोठं आजच्या दिवसातील एक मोठं लक्ष्य पाहायला मिळतंय. अनेक सारे रेकॉर्ड या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेत. आणखीन एक आजच्या दिवसातीलच नाही तर कालच्या दिवसातील आणि आजच्या दिवसात या स्पर्धेमधील हाय स्कोर आपल्याला पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल, यावेळेस शटम पुलकारचा चेंडू पॅडवरती आदळला आहे आणि ही एक सिंगल ऍड केली जाईल स्कोर कार्डवरती. काय फटके पाहिजे आपण. फलंदाज प्रशांतचा विचार केला. मागच्या इनिंगमध्ये पूर्वार्धामध्ये फलंदाजी पाहिली प्रशांतची आपण. प्रशांतची बाट मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल गोलंदाजी मार्कवरती आपण अनिकेतला पाहतोय. यावेळेसचा ब्लॉकहॉलचा चेंडू होता, बघतून त्याला उडवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय हाय हँडसम दमदार मायटी स्ट्रोक षटकार. सेकंड स्पेल मध्ये सांगीत कोड्यातील दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो. गोलंदाज पहिला बॉल पिटूच्या दुसऱ्या षटकातील. यावेळेस लॉक केलाय, फक्त दिशा दिली आहे चेंडूला. चेंडू गोळ्याच्या वेगाने फरार होतोय सीमा पार आर पार. हा येतोय चौकार.
86 धावा बनवायच्या तिथे टीम फलंदाजी करत असताना. साई लेग्सला इथे बनवायचे आहेत. यावेळेस सुद्धा फटका चांगला आहे. चेंडूला फेकून दिला. आणखीन एक गोलीच्या वेगाने चेंडू फरार होते सीमा पार. आणखीन एक दर्जेदार चौकार. फलंदाज आहे आणि आणखीन एक डॉट बॉल येतोय. डॉट बॉलचं इक्विनेशन कमी करावं लागेल टीम साई लेक्सला इथनं जर सामना जिंकायचा असेल. 86 धावांचं मोठं लक्ष मात्र चेस करायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. टीम साई लेक्सला आपण पाहतोय आजच्या दिवसातील ही तिसरी लढत मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. खोलवा टप्प्याचा चेंडू क्षेत्ररक्षक आहेत तिथे चुका होल्या. क्षेत्ररक्षक झेल मात्र सुटली आहे. ज्याची बॅट मैदानाच्या आतमध्ये पोहोचत होती. दोन चेंडू 2 चौकार आले आणि आता त्याची बॅट झेल सुटली आहे. ही झेल नक्कीच मागात पडेल कारण मागच्या सामन्यामध्ये सुद्धा पाहिलं आपण मनीष पांड्याची झेल सुटली. त्याच्यानंतर त्यांनी 2 षटकार ठोकले. इथनं फलंदाज सूरज सामना फिनिश करेल का? कारण सूरजला मिळाले जीवनदान. वनडाऊनचा फलंदाज पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. सूरजची झेल मात्र सुटली आहे. आता त्याची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलते 2 चौकाराच्या मदतीने खेळतोय. यावेळेसचा मोठा फटका लॉक केलाय आणि चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक दमदार षटकार आणि ज्या प्रेक्षकाने आयवा कॅच पकडले या आपण आपल्यासाठी 200 मध्ये कॅश प्राइज आणि एक पेस्ट्री दिली जाईल. डीजे आणखीन एक सीमारेषेच्या बाहेर षटकार. काय फटक्यामध्ये पावर पाहिले आपण. मागचे 2 फटके षटकाच्या दिशेने पाठवले फलंदाज. सलामीचा फलंदाज पाहतो आपण. तुषारला पाहतोय. त्याचा बॅटमधला लगबडचा 3रा षटकार पाहतो आपण. दोन षटकांचा वादवी खेळ इथे संपला आहे आणि धावसंख्या धावफलकावरती 32 धावा. काय फटकेबाजी होतीये मैदानाच्या आतमध्ये. 32 धावा लागल्यात धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ संपला. आता 18 बॉल अद्याप शिल्लक या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करत असताना. साई लेक्सला इथनं अद्याप समीकरण मैदानाच्या आतमध्ये 18 मध्ये बनवायचे आहे तब्बल. मध्ये 54 बनवायचे आहेत इथनं. यावेळेस मोठा फटका लॉक करतो. चेंडू गुडलँड स्पॉटवरती पडला आणि हा येतो पहिला डॉट बॉल गोलंदाजी मार्कवरती. आपण पाहतोय सांघिक कोट्यातील 3रे षटक आणि वैयक्तिक 2रे षटक गोलंदाजी मार्कवरती अनिकेत सज्ज झालाय. आता पुढचा बॉल अनिकेतचा आणि सूरज सज्जा. मोठा फटका लॉक केलाय. लॉंगॉनला क्लिअर करत असताना हा येतोय आणखीन एक दर्जेदार
थँक्यू डीजे. मात्र षटका आलाय आता फलंदाज सूरजच्या बॅट मात्र आणखीन एक मात्र व्ही मध्ये फटका कनेक्ट केल्याचे दर्शक आहेत तिथे. चेंडूला उचलतील, फटकट फेकतील आणि ही सिंगल स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. दोन्ही फलंदाज तेवढ्या ताकदीचे आपण पाहतोय. एक आघाडीचा फलंदाज तुषार आणि त्याच्यासोबत वन डाऊनचा फलंदाज म्हणजे सूरज. $39 39 धावा फलकावरती. इतना अदप्पी सामना संपला नाहीये. एका बाजूला लढतोय जय हनुमान मोरिवली संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट लढतोय संघाचा मॅच सोडताना आणखीन एक तडाखा केला. शतशक आहेत तिथे परंतु चेंडू नो मॅच लँड मधून ट्रॅव्हल पहिल्या टप्प्यावरती येतोय. हा आणखीन एक दर्जेदार चौकार. ऐष्ट्यांच्या मागे हा येतोय चौकार. गोलंदाजी मात्र खराब होतीये मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येकी चेंडूवरती मात्र मोठे फटके दाखवत आहेत फलंदाज. आघाडीचा फलंदाज तुषार आणि आपण सूरजला पाहतोय. पिटूच्या तिसऱ्या षटकामध्ये हा शेवटचा बॉल असेल अनिकेतचा आणि एखाद्या या बॉलवरती मोठा फटका येईल का. रंगत मॅच मैदानाच्या आतमध्ये निर्माण झाली आहे. बिग फाईट मॅच रंगतीये मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला जय हनुमान मोरिवडे यांच्या अगेन्स्ट साई लेग्सला आपण पाहतोय आणि शेवटचा बॉल या तिसऱ्या स्पेल मधील अनिकेतचा आणि समोर फलंदाज आपण पाहतोय तो सलामीचा फलंदाज तुषारला पाहतोय आपण. तुषारची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलतीये. शेवटचा बॉल मोठा फटका लागतोय. एज लागते इथे. मोठी विकेट आली आहे नक्कीच. बिग 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 मोठी विकेट. तुषारची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलत होतीये. तो तुषार आता मैदानाच्या बाहेर जातोय. मोठा धक्का. तर नक्कीच सुनीलसाठी सुवर्ण संदेश अशीर भोईर यांच्याकडनं पारितोषिक आलंय. या वेळेस आणखीन एक अतिरिक्त बाउन्सरचा चेंडू आढळला मिलिंदने परंतु वन बाउन्सचा इशारा करत असताना पंच इथनं हा येतोय डॉट बॉल आणि सुनीलसाठी सुवर्ण संधी असेल तर 6 चेंडूमध्ये 6 षटकार जर ठोकले तर तब्बल 5,000चं कॅश प्राईज आणि 3 षटकार जरी ठोकले तरी 1,000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. 2,000चं कॅश प्राईज असेल. मोठा फटका लॉक केलाय. मिडॉनला सदस्य आहेत तिथे
परंतु चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाऊन आदळलाय साईड स्क्रीन वरती. हा येतोय दमदार षटकार. गेलाय षटकार आलाय. फलंदाज वन डाऊनचा फलंदाज सूरज पाहतोय आपण. सूरजची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलतीये. 9 बॉल 29 गरज आणि किण एक दिशाहीन गोलंदाज त्याला पुरेपूर फायदा. चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. आणखीन एक दमदार चौकार. शॉर्ट बॉल चेंडूला प्रहार केला मध्ये चौकारच्या दिशेने पाठवला फलंदाज सूरजने. मात्र सूरजची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलतीये. काय फटकेबाजी पाहतोय आपण. सूरजच्या बॅटमध्ये षटकार चौकार पाहायला मिळत आहेत. इथनं मिलिंदला कमबॅक करावा लागेल. इथनं एखाद डॉट बॉल फेकावा लागेल. स्पेशल निर्माण करावा लागेल फलंदाज सूरजवरती, कारण सूरज मैदानाच्या आतमध्ये भरसतोय. षटकार चौकार 12 चेंडू खेळतोय आणि 30 धावांची पारिमत साकारतोय. यावेळेस फक्त पॅडवरती आदळला चेंडू. लाऊड अपील केली जातीये. पंच आम्हाला सांगत कुठे बाहेरच्या दिशेने चेंडू स्पिन होतोय आणि ही एक धाव स्कोर कार्डवरती ऍड केली जाईल. धाव संख्या दाखल करते या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 62 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवटच्या बॉलवरती एकाच षटकार, एखाद विकेट, एखाद डॉट बॉल पाहायला मिळेल का? कारण षटकार जर आला तर सामन्यामध्ये मजा येईल. 86 धावा बनवायच्या. तिथे 86 धावांचा पाठला मात्र मैदानाच्या सुरू आहे. साई लेक्स मात्र कोणत्याही परिस्थितीत हा सामना सोडा तयार नाहीये. कारण माहिती आहे स्पर्धा हा सामना जर संपला तर इथनं निरोप घ्यावा लागेल. यावेळेसचा षटकांपूल बॉल पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू गुडलँड स्पॉटवरती पडला आणि शेवटचा बॉल येतोय डॉट आणि 4 षटकांचा वादवी खेळ इथे संपलाय. आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाखल करते 62 धावा. आणि समीकरण मैदानाच्या आतमध्ये 6 मध्ये आता बनवायचे आहेत ते टीम साई लेक्सला 24 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील येणाऱ्या 6 चेंडू मध्ये. डीजे टीम मोरिवली आपण जास्त वेळ घेत आहे. सामना लगेच सुरुवात करा. 62 धावांकडे धावा लागल्या. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि आता 6 मध्ये 24 बनवायचे आहे. तिथे टीम साई लेक्सला जर हा सामना जिंकायचा असेल. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज आणि नंबर 5 वरती आपण पाहतोय कुणालला पाहतोय. पहिला चेंडू 6 मध्ये 24 बनवायचे आहेत. पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज. यावेळेस पहिला बॉल
त्यांच्या वरून निघून चाललाय. पहिला बॉल डॉट येतोय. अद्याप संघर्ष संपला नाही. कोणत्याही परिस्थिती दोन्ही संघ सामना मात्र सोडायला तयार नाहीयेत. गोलंदाजी मात्र कुणालने मात्र आघात केलाय. पहिल्या चेंडूवरती डॉट बॉलची सुरुवात केली आहे. इथनं प्रेशर, इथनं दडपण निर्माण केलंय फलंदाज सूरजवरती. जो सूरज मैदानाच्या आतमध्ये बरसतोय. चौकार षटकार सूरजच्या बॅटमध्ये पाहायला मिळत आहेत. त्या सूरजला मात्र इथे थांबवण्याचं काम गोलंदाज कुणाल करतोय. वाट अ मॅच. काय मॅच रंगते मैदानाच्या आतमध्ये. जेव्हा मोरिवली त्यांच्या अगेन्स्ट साई लेग्स. नेक्स्ट बॉल. यावेळेस मध्ये चेंडूला प्रहार केला. मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे तिथे पहिल्या टप्प्यामध्ये चेंडूला उचललाय, फेकलाय. दुसरीची कॉल मात्र कॉलिंग खराब आणि रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का साई लेग्सला. बिग विकेट डाऊन. फलंदाज सुनील बॅक टू पवेलियन. मैदानाच्या आतमध्ये रनआउटच्या स्वरूपात मोठी विकेट आली आहे. आता इथनं समीकरण उरलंय मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू आणि बनवायचे त्या टीम साई लेग्सला. 23 धावा. 23 कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. हा चेंडू खूप निर्णायक असेल. या चेंडूवरती एकाच मोठा फटका चौकार षटकार जर पाहायला मिळाला तर सामन्यामध्ये रंगत नक्कीच निर्माण होईल. पण कुणाल गोलंदाजी मार्गवरती काय गोलंदाजी करतोय. पहिला डॉट आणि दुसऱ्या बॉलवरती विकेट. स्लोवर गतीचा चेंडू उंच उडाला. चेंडू बऱ्याच वेळा म्हणजे झेलची संधी. 2 शतक धावतात चेंडू मिलिंद तिथे आहेत. मिलिंदकडनं झाली आहे चूक आणि सुटलाय झेल. परंतु हा झेल सुटलाय. इथनं सामना आधीपर्यंत संपला नाहीये. आता 3 मध्ये बनवायच्या टीम साई लेग्सला. 22 धावा. 22. मोठा फटका लॉक करायचा. आणखीन एक मिस टायमिंग शॉट आहे. चेंडू बऱ्याच वेळा हवेमध्ये आले चेंडूवरती. आता आणखीन एक चुकी झाली आहे. परंतु या चुक्या ना नेक्स्ट मॅच साठी सुधारावं लागेल. कारण आता उर्वरित समीकरण 1 चेंडू आणि बनवायचे आहेत 20 धावा. अद्याप एका चेंडूवरती 20 धावा. पूर्णपणे विजयाच्या दिशेने पाहतोय आपण. जय हनुमान मोरिवली हा संघ. मोठा फटका लॉक केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. झेलची संधी आणि चेंडू मात्र सेकंड अटेम्प्टला अडवलाय. आणि हा सामन्यामध्ये मात्र पूर्णपणे वर्चस्व निर्माण करत असताना टीम जय हनुमान मोरिवली हा संघ आणि पराभवाच्या दिशेने. अद्याप एक चेंडू शिल्लक आहे. शेवटचा बॉल असेल या षटकातील आणि पूर्णपणे एकतर्फी सामना पाहतोय आपण. या शेवटच्या षटकामध्ये काय गोलंदाजी केली आहे कुणालने. सांगून दिलं मैदानाच्या आतमध्ये की हम भी किसी से कम नहीं. ह्यावेळेस कोळवा टप्प्याचा चेंडू आणि अशा प्रकारे सामना जिंकलाय टीम जय हनुमान मोरिवली या संघाने. आणि हार्ड लक टीम साई लेग्स. आपण या स्पर्धेमध्ये भाग नोंदवला. आमच्या ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी केली कुणालने. हा कुणाल 12व्या खेळाच्या स्वरूपात मागशी तर नक्की जेवणाची मेजवानी आमच्यापर्यंत पोहोचवणार आहे द सिक्रेट लॉन्च हॉटेल यांच्या माध्यमातून. आमच्या जेवणाचा आम्हाला स्वाद आजही 2 काली पाहायला मिळाला आणि आजही पाहायला मिळेल. नक्कीच आम्ही आमच्या टेनिस क्रिकेट लाईव्ह या वाहिनीवर आपण पाहू शकता. त्या हॉटेलची जाहिरात मात्र आमच्या लाईव्ह टेलिकास्टवर. आणि हॉटेलला व्हिजिट जर करायची असेल तर दुपारी 12 ते रात्री 2 वाजेपर्यंत हॉटेल सुरू असतं आणि तिथला तुम्ही आस्वाद घेऊ शकता. द स्काय लॉन्च हॉटेल आपण पाहू शकता. द सिक्रेट लॉन्च हॉटेल आपण पाहू शकता. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच